हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरचा स्वादमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी छान अशी रेसिपी शेअर करणार आहे. मोड आलेली मटकी करणार आहे. त्यासाठी मी रात्रभर मूग भिजत घातले. त्यानंतर मी ते परत एक दिवस म्हणजे बांधून ठेवले. आता छान त्याला कोंब आलेले आहेत. नंतर मी मोठा कांदा चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतला, कढीपत्ता घेतला. ही रेसिपी खूप छान होते. एका भांड्यामध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये कांदा टोमॅटो घालून छान असा परतून घेतला. ही रेसिपी झटकीपट होते. मी असेच नवीन व्हिडिओ रोज टाकणार आहे, तर तुम्ही ते प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मी कसे व्हिडिओ बनवते. छान असा कांदा चांगला भाजून झालेला आहे. त्यामध्ये टोमॅटो कढीपत्ता घातला, कांदा लसूण मसाला घातला, हळद तिख मीठ घातलं. त्यानंतर मी कोंब काढलेले मूग घालून त्यामध्ये चांगले परतून घेतले. कमी पाण्यामध्ये मी बनवणार आहे. खूप झटकीपट होतं आणि छान पण होते भाजी ही. आता मी ते 2 मिनटं तसंच झाकून ठेवणार आहे. त्यामध्ये थोडं मी गरम पाणी पण घालणार आहे. थोडं गरम झालं की त्यामध्ये पाणी थोडं घालून चांगलं मी ते शिजवून घेणार आहे. बारीक गॅसमध्येच मी ते चांगलं शिजवणार. एक साईडला मी भाकरी पण बनवणार आहे, तांदळाची भाकरी बनवणार आहे. त्यासाठी मी एका परातीमध्ये थोडं तांदळाचं पीठ चाळून घेतले. थंड पाण्यामध्येच मी बनवणार आहे. एक जण गरम पाण्यामध्ये पण बनवतात. ही भाकरी खूप छान आणि टेस्टी पण होते. मी थंड पाण्यामध्येच असं चांगलं मळून घेते हे. व्यवस्थित एका हाताने मी पकडलेले आहे परात. तर मी छान असं ते मळून घेते. एक साईडला भाकरी, एक साईडला भाजी अर्ध्या तासामध्ये होऊन जातं. नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप छान माझे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. रोज एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर तुम्ही प्लीज मला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. तर छान मी असं हे घट्ट असं छान मळून घेतलेलं आहे. जितकं छान तुम्ही मळाल तितकी भाकरी मऊ, छान पांढरी शुभ्र छान होते, छान फुगते पण. हे पहा मी अंदाजे पीठ घेतलेलं 2 भाकऱ्यांपुरतं हे पीठ होतं. आता मी छान ते असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता मी त्याचे छान छान बारीक असे 2 गोळे करणार आहे. त्यानंतर मी पोळपाट्यावरती छान असे भाकरी थापून घेणार आहे. इकडं माझी भाजी पण होत आलेली आहे. बारीक गॅस करून ठेवलेला आहे. इकडं तवा पण गरम करायला ठेवून दिलेला आहे. मी अशा प्रकारे भाकरी थापून घेते. एका हाताच्या साहाय्याने त्याला मी असं पकडलेलं आहे फाटू नये यासाठी. थोडी मोठी झाली की मी दोन्ही हाताने अशी थापून घेतली भाकरी. खूप छान होते भाकरी. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्ही 1-2 वेळेमध्ये शिकून जाल. तवा पण माझा इकडं गरम झालेला आहे. त्यामध्ये मी अशा प्रकारे ती भाकरी पसरून दिली. एक 2-3 सेकंदानंतर मी असं हातानेच पाणी लावून दिलेलं आहे. एक साईडनं पाणी लावायचं. तुम्ही कपड्याच्या सहाय्याने पण लावू शकता. अशा प्रकारे मी सर्वीकडे पाणी लावून घेतलं. त्यानंतर मी परातण्याच्या सहाय्याने ती भाकरी पलटी केली. मोठा गॅस करून मी छान आता ही भाकरी व्यवस्थित छान अशी भाजून घेणार आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. छान अशी भाकरी माझी भाजत आलेली आहे. त्याला बबल्स पण यायला लागलेत. आता मी परत पलटी करून छान अशी भाजून घेणार आहे त्या साईडनं पण. भाकरी झटकीपट होते. हे पहा छान अशी फुगलेली आहे भाकरी. पांढरी शुभ्र छान अशी भाकरी झालेली आहे. मटकीच्या भाजीसोबत खूप छान लागते भाजी भाकरी ही. तुम्ही हे पावासोबत पण खाऊ शकता, ब्रेडसोबत पण खाऊ शकता, पण भाकरीसोबत अप्रतिम लागते. हे पहा या जेवायला मग. झटकीपट भाजी भाकरी तयार आहे माझी. थँक यू फॉर वॉचिंग.